नमस्कार. कथेचं नाव आहे अण्णा. लेखक आहेत वपू काळे. पुस्तक आहे चिअर्स. अण्णा. वय वर्ष 80चे. अण्णा निरोप द्यायला दारापर्यंत येतात. खून करून थांबवून धरतात. खिशातून छोटी कुपी काढतात. थपकत थपकत सांगतात, खास जमिनीच्या वासाचं अत्तर आहे, इतर कुठेही मिळायचं नाही, एवढं लावून जा. बोलता बोलता ते अत्तराचा हात माझ्या अंगावरून फिरवतात आणि डोळे मिचकावून सांगतात, विमानानं जाताय, शेजारी एखादी बऱ्यापैकी बाई आली तर तिला प्रवास संपेतो बरं वाटेल. मी म्हणालो, अण्णा, आमचं नशीब इतकं जोरदार नाही. नेमका एखादा सरदारची शेजारी आला तर? अण्णा पटकन म्हणाले, मग कसली तरी घाण येते असं म्हणत तो उठून जाईल. मी खाली वाकून नमस्कार करतो. पत्रिका पाठवून द्या, वाट बघतो. अण्णा आठवण करतात. मी हो म्हणतो. तसं म्हणताना डोळे भरून येतात. काळ फक्त 24 तासांनी पुढे गेलेला असतो, पण त्या 24 तासात तो माझं आयुष्य 5 वर्षांनी वाढवून गेलेला असतो. थोड्याफार फरकानं मी काल याच वेळेला इंदूरला आलो. इथल्या विमानतळावर जे स्वागत होतं त्याला उभ्या आडव्या तिरक्या महाराष्ट्रात तोड नाही. निरनिराळ्या संस्थांतर्फे 15-20 हार गळ्यात पडतात, फोटो निघतात आणि पाठोपाठ उल्हास पुराणिक. आमचे दोघांची पोटं नाहीशी होतील अशी मिठी मारतो. पूर्वी आम्ही उराउरी भेटू शकत होतो. उल्हासच्या पाठोपाठ त्यांच्या 2 मुलांचा क्रम असतो. ती पुढं होतात, एखादं गुच्छानं स्वागत करतात, पण त्यांच्या चिमण्या चेहऱ्यावरचा संकोच लपत नाही. मागे उल्हास पुराणिकची गँग उभी असते. ही सर्व थोर मंडळी ऑफिसला अनवॉइडेबल सर्कमस्टन्सेस किंवा ड्यू टू सर्व हेडेकच्या नावाखाली दांडी मारून आलेली असतात. माझं पुन्हा विमानात पाऊल पडतो. मित्रांची ही थारोळी आता उल्हासच्या घरात पडून राहणार. पुराणिकांच्या घराच्या दिशेने गाड्या सुटतात. उल्हास सांगायला लागतो, वपू, तुमचं इंदूरला येणं हे इथं ड्रिंक्सप्रमाणे चढत जातं. मी म्हणालो, कसं? तुम्ही आमंत्रणाचा स्वीकार केलात की इथं आम्हाला पहिला पेग घेतल्यासारखा वाटतो. मग कार्यक्रमाचा दिवस नक्की करणं, हॉल, इतर जमवाजमव यांचं एक वातावरण तयार होतं. मग फक्त तुमच्या आठवणी, मागच्या कार्यक्रमातील कथांची उजळणी, ही अवस्था दुसऱ्या पेगासारखी असते. मग आम्ही एअरपोर्टवर येतो. तुमचं विमान लँड झालं की इतकी एक्साइटमेंट येते की तिसरा पेग कधी हातात आला कळत नाही. तुम्हाला विमानतळावर आला असं वाटत असेल, पण आम्ही सर्व तुम्हाला 5000 फूट उंचावर येऊनच भेटलेलो असतो. त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष भेटून तुमची कंपनी म्हणजे किंवा तुमचा कार्यक्रम म्हणजे हे एकदा सुरू झालं की पेग्स मोजायचे नाहीत आणि इथून गेलात की मागं वर्षभर उरतो तो हँगओव्हर. मग मी बाहेरचं परिचयाचं दृश्य नव्यानं पाहतोय असा बहाणा करून डोळे कोरडे करतो. उल्हास पेग्स आणि हँगओव्हरच्या भाषेत मन रितं करतो. पण या माणसानं परिचय झाल्यापासून मला जो अनास्थेशिया देऊन ठेवला त्याबद्दल काय सांगायचं. महापालिकेच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये उल्हास पुराणिक ॲनास्थेटिस्ट म्हणून नोकरीला होता. एके दिवशी अचानक पराशर ऋषीप्रमाणे साथ देती हिमशक्रिय करीत तो इंदूरला गेला. फरक इतकाच की पराशराप्रमाणे संन्यास न घेता पुन्हा संसारात पडला आणि तेव्हापासून अस्मादिकांची दरवर्षी इंदूरच्या वास्तव्यात खरोखरच ही पालखी जमिनीला टेकत नाही. ड्रिंक्स असतातच, पण नशा असते ती सहवासाची आणि किक चढते ती गप्पांची. इंदूरला पालखी निघू लागली. इंदूरच्या मुक्कामात एकमेकांना आहेर होतो तो फक्त आनंदाचा. आपलं केवळ पोटच आपल्या हातात राहत नाही असं नाही, तर आपले हातही आपल्या हातात राहत नाहीत. एकमेकांना टाळ्या देण्यासाठी ते सतत एकमेकांच्या हातात असतात. कौतुकाची वा पसंतीची टाळी देणारे हात जितके सुंदर दिसतात तितके ते कधीही इतर वेळी सुंदर दिसत नाहीत. आपल्याला हात आहेत याचा जितका आनंद जेवतानाही होत नाही, त्यापेक्षा जास्त आनंद एकमेकांना टाळ्या देताना, रसिकतेने, कृतज्ञतेपोटी हातात हात घेताना होतो. खरोखर माणसांना हात सुटे करून शरीरावेगळे करण्याची एखादी सिद्धी सापडली असती तर इंदोरकरांनी निमंत्रणाची पत्र पाठवण्याऐवजी गिरफ्तार करून नेण्यासाठी कुणाचे तरी हातच पाठवले असते. असे असंख्य हात हॉलवर थांबलेले असतात. शब्द फेकायची खोटी. धरणाचे दरवाजे उघडता क्षणी पाण्याचे लोट झेपवावेत तशा टाळ्या झेपवतात.
वळवांच्या सरीसारख्या कोसळतात, तुम्हाला आतून भिजवतात. एका साध्या सुरांचं स्वरमंडळात रूपांतर करणारे जादूगार समोर बसलेले असतात. एका अनेकत्व आणि अनेकातलं एकत्व याचा साक्षात्कार घडवणाऱ्या या गावात तुम्ही व्यक्ती म्हणून जाता आणि शक्ती बनून परत येता. हजारो माणसांसमोरचा हॉलमधला कार्यक्रम संपतो. आता घर गाठायचं झोपण्यासाठी. नो, तिथं आणखी एक मैफल वाट बघत असते. खर्डेकर, दिवाण, सोहोनी, अशोक बडे ही सर्व मंडळी अद्यापी अनवॉइडेबल सर्कमस्टन्सेस मध्येच असतात. ऑफिसला पाठवलेल्या या अर्जाची एक कॉपी आपापल्या घरच्या ऑफिसर्सकडे पण त्यांनी पाठवलेली असल्यानं तुका म्हणे आता राहिलो मैफिलीपुरता अशी सगळ्यांची अवस्था असते. त्यातले काही काम तुकाराम आवडीसहित आलेले असतात. ते पाहून मला त्या तुकारामाची कीव येते आणि वाटतं भक्त मार्गाकडे वळण्याऐवजी आणि म्हणूनच नुसत्या पंढरीची वाट धरण्याऐवजी तुकोबा रायांनी साहित्य पंढरीची वाट धरली असती तर त्याच्या आवडीनं पण त्याला साथ दिली असती. भक्तिमार्गातलं देणं हे असामान्यच. नक्षत्रांचं देणं पण त्याचं तोडीचं. दोन्हीकडे भागवत संप्रदाय आहेच आणि प्रभूचंच स्मरण आहे. पण नक्षत्रांचं देणं द्यायचं ठरवलं की रंगमंचावर तुकारामाच्या आवडीची इथं आरती होऊन पाठीशी उभी राहते आणि बरोबरीने काव्यानंदांचा आनंद लुटवते. हे इंदूरकरांनी ओळखलं आहे. माझ्या दृष्टिकोनातून मात्र माझी ही दुसरी मैफल असते ती 564 विष्णुपुरीतल्या वेगळ्याच विठ्ठलासाठी. त्या विठ्ठलाप्रमाणेच या विठ्ठलाची रुक्मिणी पण अनेक वर्षापूर्वी त्याला सोडून गेली आहे. मातीच्या सुगंधाचं अत्तर लावणारे हेच ते अण्णा. ही मैफल त्यांच्यासाठी. चिअर्स म्हणत पेले जेव्हा उंचवतात तेव्हा त्यात अण्णांचेही हात असतात. 80व्या वर्षातही हे काम कमरेवर स्थिर व्हायला राजी नाहीत. टाळीसाठी ते मोकळे आहेत. आम्ही फक्त पार्टीचा प्रारंभ चिअर्सने करतो. पण मला खात्री आहे की अण्णासाहेबांनी पहिला टाहो फोडला असेल तोच मुळी कोहचा नसून चिअर्सचा असेल. त्याशिवाय बॅनर्जींसारखा आणि मोरारजी देसाईंसारखा मातब्बरांशी बरोबरीच्या नात्याने बोलता येत नाही. अण्णासाहेब पुराणिक हे त्या काळातले राष्ट्रज्योतिषी. निरनिराळ्या संस्थानिकांच्या मर्जीत आयुष्याचा पुष्कळसा काळ गेलेला, प्रवासही उदंड केलेला, अमाप पैसा जोडला, अमाप घालवलाही. पैशापेक्षाही आयुष्यभर जास्त जोडलं ते स्नेहधन, मित्रांचं वैभव, हे कायम टिकणारं. निरनिराळ्या संस्थानिकांचे त्रिलातापासून आड्या चौतालापर्यंत सगळे ताल या माणसानं जोखले, पारखले, पण एकही संस्थानिकाच्या तालावर कधी नाचले नाहीत. पत्रिका, ज्योतिष, ग्रह, तारे गुंतल्या यात नुसतं आयुष्य घालवलं नाही, त्याचा व्यासंग केला. 23,000 पत्रिकांचा संग्रह केला. तरीही जरा एखादं वेगळं व्यक्तिमत्व पाहण्यात आलं की त्याबद्दल कुतूहल वाटत राहिलं. त्यात कुतूहलापोटी बॅरिस्टरजींची भेट हवी होती. भल्या भल्यांनी सांगितलं, माणूस तिरसट आहे, तिरकस आहे, तो तुम्हाला अपॉइंटमेंट देणार नाही. दिलीस तर सरळ बोलेल याची शाश्वती नाही. आयुष्यात जीना भेटले नाहीत तर काय बिघडतं? तुम्हाला त्याचं एवढं आकर्षण का? अण्णा म्हणाले. एका राष्ट्राची 2 शकलं करण्यात जो अंशतः जबाबदार आहे, एका स्वतंत्र राष्ट्राची उभारणी करण्यात ज्याचा बराच मोठा वाटा आहे, तो सामान्य माणूस नव्हे. त्याला भेटलंच पाहिजे. चांगलं वागवणार नाही म्हणजे काय करेल ते पाहू. मोठ्या मिनतवारीनं बॅरिस्टरजींनी फक्त 5 मिनिटांसाठी भेटायचं मान्य केलं. अण्णा भेटायला गेले. बॅरिस्टरजींनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे स्वागत केलं. 5 मिनिटांपैकी 4 मिनिटे जींनी ज्योतिषशास्त्र कसं थोटांड आहे, तुमच्यासारख्यांनी या विषयात आपलं आयुष्य वाया का घालवलं या विषयांवर बोलण्यात घालवली. आणि मग त्यांनी अण्णांना काही विचारायचं असेल तर विचारा असं सांगितलं. अण्णा म्हणाले, तुम्हाला दिलेल्या आयुष्यापैकी 5 मिनिटं तुम्ही माझ्यासाठी खर्च केलीत, पण त्यातील 4 मिनिटं टीका करण्यात आणि मला नावं ठेवण्यात घालवलीत. आता फक्त शेवटचे काही सेकंद आणि भेटीतले उरलेत. तेव्हा मला एवढंच सांगा किंवा स्वतःशी विचार करा की ही 5 मिनिटं चांगलं बोलण्यात किंवा आणखीन वेगळ्या आणि चांगल्याही तऱ्हेनं तुम्हाला घालवता आली नसती का? अण्णा, तुम्ही इतक्या रोखठोकपणे विचारलं. हो, जीना तडकले असतील. तडकले ना. मुळात तो तापट, तिरसट माणूस. पण वपू, नंतरची गंमत आहे का? तिथं
जिनांच्या स्वभावातली एक वेगळी छटा दिसते. सांगा. दुसऱ्या दिवशी जिनांकडून आपण होऊन पुन्हा निमंत्रण आलं. त्या दिवशी जबरदस्त स्वागत झालं. मनमोकळी चर्चा, 15-20 मिनटं गप्पा, चहापान, सगळंच चक्रावून टाकणारं. काल तर याच माणसानं या बसा म्हणायचा देखील शिष्टाचार सांभाळला नव्हता. शेवटी निरोप घेता घेता मी विचारलं, जिना साहेब, काल आपण माझ्याशी नीट वागला बोलला नाहीत. जे काय बोललात ते तोडून टाकणारं बोललात. मग हे आज आमंत्रण का? कसं? वपू, बॅरिस्टर जिना मोकळेपणी म्हणाले. पुराणिक, काल शेवटच्या काही सेकंदात तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याच्यावरून मी ओळखलं की तुमच्यातही काही टक्के जिना आहे. म्हणून तुमच्यातल्या जिनाला पुन्हा सविस्तर भेटावं असं वाटलं. जो जाणकार आहे त्याला परखड आणि फटकळ यातला फरक समजतो. म्हणूनच जिनाही दुसरा मुलाखत घडवतात आणि मोरारजी देसाईसारखे नेतेही मंत्रिपदावर असताना अपॉइंटमेंटशिवाय कोणत्याही दिवशी सकाळी चहाच्या वेळेला गाठत जा असा कायमचा पास देऊन ठेवतात. तुम्ही पुन्हा गेला होता का? नाही गेलो. मला काय त्यांच्याकडे मागायचं होतं? त्यांची पत्रिका बघितली. त्याला किती दिवस झाले. बरीच वर्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी मला निवासस्थानी भेटायला बोलवलं होतं. मी त्याप्रमाणे मिनिट टू मिनिट गेलो. पण अचानक काही काम निघालं. भेट झाली नाही. पुन्हा गेलो तेव्हा ते म्हणाले, पुराणिक, तुम्ही आता दुपारी नव्या सचिवालयात या. तिथं मला दुपारची अर्ध्या तासाची मोकळीक मिळते. मी गाडी पाठवतो. मी त्यांना सांगितलं, देसाई साहेब, तुम्हाला वेळ मिळेपर्यंत मी येत राहीन. पण सचिवालयात येणार नाही. का? लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीत देशाच्या भवितव्याचा विचार करायचा, स्वतःचा नव्हे. हे अण्णा त्या दिवशी मैफिलीच्या बादशहांचे बादशहा असतात. वेळ, काळ, रात्र, दिवस, वय, वर्ष कशाचाही हिशोब नसतो. आलटून पालटून साकीची भूमिका कोणीही करतो, कारण इस्माईलाची पुण्याई पाठीशी असते. उल्हास पुराणिकची ही आवडी. इतरांच्या संसाराचे गाडे असतात, क्वचित काहींचे रथ असतात, पण इंदोरकरांची चक्क विमाने असतात. आणि त्यांच्या त्यांच्या आवडी या ग्राउंड इंजिनियरपासून कॅप्टनपर्यंत कुणीही असतात. उल्हासच्या या आवडीचं खरं नाव स्मिता आणि इतकी हसतमुख की अण्णांनी स्मिताचं इस्माईल केलं. मैफिल संपतो, इस्माईल राब राब राबत असते. जमिनीच्या अत्तराला मागं सारणारा घमघमाट स्वयंपाकघरातून बैठकीत येत असतो. दाराच्या चौकटीत उभं राहून तुमचं हे सगळं कधी आटोपणार आहे अशा स्वरूपाचा एक प्रश्न आणि ओला गँजी फ्रॉक घालायची पाळी आल्यावर जो एक चेहरा होतो तसा चेहरा, त्या चेहऱ्याची तोंड ओळखही नसलेली अण्णांची सून, अशा सुनेलाच इस्माईल ही डिलीटसारखी पदवी मिळते. पहाटे पहाटे गरम भात, अप्रतिम पिठलं, एखादी कोशिंबीर किंवा चांगलं भरीत अशा जबरदस्त मेनूनं त्या मैफिलीचं भरीत वाक्य होतं. निरोप देताना अत्तर लावून अण्णा सांगतात, पत्रिका पाठवून द्या, म्हणजे मी जी करून ठेवली आहे ती ताडून बघेन. तुम्ही केलीत? कधी? तुम्ही आता तासभर झोपला होतात तेव्हा. तुमचा करकेचा गुरु आहे, बरोबर आहे असं म्हणतात. पण अण्णा, तुम्हाला इतर काही माहिती नसताना कुंडली कशी मांडली? अण्णा सांगतात, गप्पांच्या ओघात जन्मतारीख, वेळ विचारून घेतली होती. मी पुन्हा नमस्कार करतो. सांभाळून राहा आणि कंटाळा आला की 4 दिवस इंदूरला या. माझा नूर एकाएकी माझ्या नकळत बदलतो. मला त्या क्षणी भयान वाटतं. जबरदस्त पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतं. एखादा अटॅक यावा तसं मला रितेपणाचा अटॅक येतो. अण्णा, तसं खूप गोष्टींचा कंटाळा आला आहे. नोकरी, दौरे, लेखन, कथन, सगळी पळापळ फुकट आहे. सगळं चांगलं असून वैयर्थ्याची भावना छळत आहे. केव्हा तरी हे सगळं थांबायला हवं. एकदम वेगळा चिरंतनाचा प्रवास ट्रॅक हवा आहे. करकेचा गुरु, तूळ रास, वैराग्याचा सूर कायम राहणार. मग काय करू? अण्णा सांगतात, काहीही करायचं नाही, काहीही सोडायचं नाही. जुनं सगळं करता करताच नवं सापडेल. खरंच अण्णा. अर्थात वयाच्या 3-4 वर्षी आपण एकदा श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहते की नाही. मी बाहेर पडतो. मागं वळून बघत अण्णांचा निरोप घेतो. एका अनामिक भयानक पोकळीपायी तेव्हा पोटात खड्डा पडलेला असतो. विमानानं आकाशात झेप घेतल्यावर मी उल्हासच्या वाक्यांचा मनातल्या मनात जागर करीत त्याला सांगतो, उल्हास, तुमचं आमंत्रण हा पहिला पेग. इंदूरच्या विमानानं टेक ऑफ घेतला की दुसरा पेग सुरू होतो.
आपण उराउरी भेटलो की नंतरचे पेग्स मी पण मोजत नाही. मुंबईला मी 5,000 फुटांवरच उतरतो. हा हँगओव्हरही आणि तुमच्या आठवणीपायी ओव्हरहँगही. पुढच्या वर्षी तुमचं आमंत्रण येईल तेव्हा मात्र जमिनीवर उतरावं लागतं इंदूरची फ्लाईट पकडण्यासाठी. आता ही पालखी दरवर्षी इतिश्री होईतो. धन्यवाद.